देगलूर व बिलोली तालुक्याची रेती लाभार्थ्यांना न मिळता कर्नाटकात पळवली जाते, अशी माहिती आंदोलनकर्ते नागनाथ वाडेकर जिल्हा समन्वयक शिवसेना यांनी पत्रकारांना बोलताना दिली आहे। सविस्तर बातमी अशी की प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना माफक दरामध्ये रेती उपलब्ध व्हावी यासाठी शासनाच्या वतीने विविध ठिकाणी डेपो उभारण्यात आले आहेत। त्या डेपो अंतर्गत लाभार्थ्यांना रेती मिळत नसून ती रेती कर्नाटक राज्यामध्ये पळवली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने प्रशासनाविरोधात देगलूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन चालू केले आहे। जोपर्यंत प्रशासनाने तहसीलदार तसेच डेपो चालक यांच्यावरती चौकशी करून कारवाई करण्यात येणार नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहणार असा इशारा शिवसैनिक समन्वयक नागनाथ वाडेकर यांनी प्रशासनाला दिला आहे। काय मागणी घेऊन तुम्ही आंदोलन? महाराष्ट्र शासनाने या विभागातील बांधकाम करणाऱ्या आणि घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळावे या उद्देशाने ऑनलाईन प्रक्रिया चालू केलेली आहे। परंतु या ठिकाणी या विभागातील देगलूर बिलोली या तालुक्यातील कुठल्याही लाभधारकांना खऱ्या लाभधारकांना वाळू न मिळता खोटे लाभधारक ऑनलाईनच्या माध्यमातून खोटे लाभधारकाची ऑनलाईन करीत आहेत आणि ते ऑनलाईन करून आणि वाहनातून मोठमोठ्या वाहनातून वाळू हे कर्नाटक राज्यामध्ये सर्रास विक्री होत आहे दलालामार्फत। मागणी काय? आमची मागणी आहे की खऱ्या लाभधारकाला वाळूची गरज आहे, त्यांना लाभ मिळाला पाहिजे आणि खोट्या लाभधारकावर कारवाई झाली पाहिजे। तुमची भूमिका काय भूमिका? आमची भूमिका आम्ही हे सर्व बंद झालं पाहिजे आणि प्रशासन याला साथ देत आहे। खोट्या लाभधारकाला प्रशासन साथ देत आहे आणि खरे लाभधारक ज्या ठिकाणी ऑनलाईन करतात त्या ठिकाणी गेला असता आणि किंवा तहसीलमध्ये गेला असता तर घरट्या मारून त्यांनी परेशान होत आहे, त्यांना वाळू मिळत नाही, त्यांना कसल्या प्रकारचं परमिट मिळत नाही। परंतु खोट्या लाभधारकाच्या नावाने लाखो ब्रास कर्नाटक राज्यामध्ये वाळू विक्री होत आहे। आता इथं जर पाहिलं तर देगलूर आणि बिलोली तालुक्यातील सगरोळी शाकापूर आणि शेवाळा तमलूर या ठिकाणी मोठमोठे वाळूचे टेंडर असे साठवणूक केलेले आहेत आणि त्या माध्यमातून साठवणूक केलेले की झिरोमध्ये म्हणजेच बिल पावती नसतानाही म्हणजे परवाना नसतानाही एका गाडी ट्रकमध्ये 10 ते 12 ब्रास 13 ब्रास अशी रेती भरून त्यांनी कर्नाटक राज्यामध्ये सर्रास हायवे या ट्रकनं नेत आहेत आणि त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। जर एखाद्या कार्यकर्त्याच्या लक्षात आलं तर त्यांनी जर रस्त्यावर थांबला असता तर इथल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ज्यांच्याकडे म्हणजे थोडक्यात मंडळ अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार यांनी म्हणतात की बाबा हे आम्ही दिलेले परवाना आहे, तुम्ही काही करू शकत नाही आणि गाड्या जाऊ द्यात, म्हणून एकतर कार्यकर्त्याची कुचंबणा करीत आहेत आणि खऱ्या लाभधारकांना यांनी वाळूपासून वंचित ठेवत आहेत। खोट्या लाभधारकाच्या माध्यमातून दलालामार्फत यांनी करोडो रुपयाची वाळू हे कर्नाटक राज्यामध्ये विक्री करून सर्रास लुटत आहेत। त्यासाठी आज त्याकरिता शिवसेनेच्या वतीनं व संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करीत आहोत, बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत। जेव्हापर्यंत खऱ्या लाभधारकांना वाळू मिळणार नाही आणि जेव्हापर्यंत ह्या आपल्या खोट्या लाभधारकांची चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार नाही, नुसतं खोट्या लाभधारकावरच कारवाई नाही तर त्या वाहन चालकावर, वाहन मालकावर आणि प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे, हे आमची रास्त मागणी आहे।